गल्ली आणि पुष्कळ व्हिडिओ तुम्ही बघितले असणार। या छोट्याशा गल्लीतून एवढी मोठी मूर्ती कशी निघते। जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल। आपला हा नवीन यूट्यूब चॅनल आहे। यूट्यूब चॅनलचं नाव आहे सतीश महाराष्ट्राचा। याच्यात आपल्याला मराठीमध्ये ब्लॉग देणार आहे। माझा जुना चॅनलही आहे एसे व्हिडिओज, त्याच्यावरही ब्लॉग आहेत। आत्ता लेटेस्ट गणपतीचा ब्लॉग आहे। तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे परेलला। परेल वर्कशॉप जो रेल्वे ग्राउंडवर आहे। खूप मोठे मोठे गणपती ते गणपती बाप्पाचं निर्माण होतो। आम्ही परेल वर्कशॉप विजिट करणार आहोत, त्याच्यानंतर जाणार आहोत गणेश संकुल, तिकडून मग जाणार आहोत गणेश गल्ली, तिकडून लालबाग आणि मग चिंचपोकळी करण्याचा प्रयत्न करू आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला देऊ ह्या मोठ्या मंडळाचं आणि या गणपती वर्कशॉपचा। आपल्याबरोबर आहेत गणेश आणि सूर्या, जो खूप दिवसांनी आपल्याला भेटलेला आहे। आम्ही ऑलमोस्ट पोचलेलो आहे परेल वर्कशॉपच्या जवळ। मित्रांनो, मी वर्कशॉपच्या आत आलो आहे आणि अजून गणपती बाप्पांच्या मूर्तीचं निर्माण सुरू आहे। मित्रांनो, आतमध्ये ट्रॉल्या यायच्या सुरू झालेल्या आहेत। ट्रॉल्या असल्या की कसं आहे, गणपती ह्याच्यावर बाप्पाची मूर्तीचं निर्माण होतं आणि मग घेऊन जायला खूप इझी पडतं मंडपापर्यंत। मित्रांनो, मी आत उभा आहे परेल वर्कशॉपच्या आणि इथे पेशवा आर्ट्स हा माझ्या ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये पेशवा आर्ट्स हा पारलेला आहे, जो टिश्यू पेपरपासून मूर्त्या बनवण्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत। राजेश मयेकर सर आहेत आणि मूर्तिकार, खूप फेमस असे मूर्तिकार आहेत आणि त्यांनी हा वर्कशॉप परेललाही त्यांचा सुरू केलेला आहे यंदा। पेशवा आर्ट्सचं खूप उंच अशा मूर्त्या बनवतात टिश्यू पेपरपासून। टिश्यू पेपरच्या मूर्त्या आहेत। टिश्यू पेपर की ये गणपती बाप्पा की मूर्ती। मित्रांनो, परेल वर्कशॉपमध्ये एक वेगळीच एनर्जी आहे जेव्हा आम्ही आत येतो। खरंच तो गणेश चतुर्थीच्या अगोदरचा जो एक महिना असतो, गणपतीचे आगमन असतात, कम्प्लिटली तो ॲटमॉस्फिअर डोळ्यासमोर येतो। तर मित्रांनो, हा आहे परेल रेल्वे वर्कशॉप आणि मूर्ती गणपती बाप्पाच्या बनण्याची सुरुवात झालेली आहे। त्या मूर्त्या मी व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकत। 15-20 दिवसात मूर्त्या रेडी होतील। पुढे या व्हिडिओमध्ये, येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवतो। मी आता उभा आहे करी रोडला, युनायटेड मिल कंपाऊंड गणेश संकुल आतमध्ये आहे मी। युनायटेड मिल कंपाऊंडमध्ये गणेश संकुल हा बोर्ड तुम्ही बघितलं, ओळखलाच असेल। आणि आतमध्ये गणेश चतुर्थीसाठी जे गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचं निर्माण होतं ते सुरू झालेलं आहे। छोट्या मूर्त्या आहेत, मोठ्या मूर्त्या आहेत। छोटे गणपती बाप्पांच्या मूर्त्या त्यांचे कारखाने सुरू झाले आहेत। मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचेही कारखाने इथे सुरू झालेले आहेत। शिवाई आर्ट्स, राजन खातू यांचं वर्कशॉप आहे आणि भरपूर अशा मूर्त्यांचं निर्माण सुरू झालेलं आहे 2024च्या गणेश चतुर्थी। तर असा हा नजारा आहे आतमधला। आर्ट्स सार्थक आर्ट्स और यहाँ पर वर्कशॉप चालू हो चुके हैं। ये शाडू माती की मूर्ति है और पूरा ओरिजिनल गणपती बाप्पा है। मित्रांनो, एकदम मी आत आलेलो आहे युनायटेड मिल कंपाऊंडमध्ये आणि माझ्या पाठी तिथपर्यंत लांबपर्यंत कारखाने आहेत। मोठ्या गणपती बाप्पांचे कारखाने आहेत, मूर्त्यांचे कारखाने आहेत। ते वेले ब्रदर्स छोटे शाडू मातीची दोन्ही भेटतात, POPच्या मूर्त्या भेटतात। खूप सुंदर मूर्त्या आहेत त्यांच्याकडे। हे आर्ट्स आहे।
कारखाने सुरू झालेले आहेत. छोट्या गणपती बाप्पाचे मोठ्या गणपती बाप्पांचं निर्माण सुरू झालेलं आहे. गणेश चतुर्थी 2024साठी. येस, लालबाग आणि हा वाघ, लालबागचा वाघ. तर मित्रांनो, ड्रिंक ब्रेक. मित्रांनो, आलेलो आहे गणेश गल्लीजवळ. पावसाला सुरुवात झाली आहे, रिमझिम झिमझिम. आणि पुढे व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जे मोठे गणपती मंडळ आहेत परेल लालबागचे त्याचे अपडेट देणार आहोत. गणपतीला अजून 2 महिने बाकी आहेत आणि गणेश गल्लीच्या बाप्पाचा पाटपूजन सोहळा वाटतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी असतं. तर जवळच आलो आहे, समोर जायचं. गणेश गल्लीला पोचलेलो. मित्रांनो, आतमध्ये आलेलो आहे. गणेश गल्लीमध्ये अजून गेटही बनला नाही, मंडपलाही सुरुवात झालेली नाही आहे. अजून पाटपूजन बाकी आहे. असं आहे लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि आतमध्ये आलेलो आहे. आणि हा आहे तो मैदान, इथे पूर्ण डेकोरेशन होतं. इथून एंट्री असते आणि समोर तिकडे बाप्पाची मूर्ती असते. आत आलेलो आहे. हा आहे तो ग्राउंड आणि समोर तिकडे गणपती बाप्पाची मूर्ती असते मुंबईच्या राजाची. जवळ जाऊया. आत आलेलो आहे, तिथे मूर्ती असते तिकडे असते गणपती बाप्पाची मूर्ती मुंबईच्या राजाची. आणि असा हा परिसर आहे. अजून काही तयारी नाही चालू आहे. हम आए हैं तेजूकाड़ा. यहाँ पर वो गणपति का मंडप होता है तेजूकाड़ा का. भूक लगेली, नाश्ता करायला आपल्याला वडापाव. लालबागच्या इथे लालबागला आलो की वडापाव, भजीपाव, खास करून भजीपाव आणि वडापाव आणि जरी येई आहे. टेस्ट सांगणार आहे कुठे कुठे वडापाव लालबागला चांगले भेटतात. ठिकाण सांगा. त्या ठिकाणी भजी तुम्हाला चांगली मिळते. हां, तिथे पुढे गेलात टॉप बिल्डिंगच्या इथे. हां, तिथे संजय म्हणून आहे, त्याच्याकडे चांगल्या प्रकारचे वडे आणि समोसे मिळू शकतात. आणि त्याच्या पुढे गणेश चौकीत, जे पूर्वी गणेश चौकी तिथेही मिळू शकतं. अच्छा. आणि तुम्हाला जर बसून खायचं असेल आरामशीर वगैरे, थोडे पैसे जास्त टाकून लाडू सम्राटमध्ये तुम्ही बसून सर्वात उत्तम वडा आणि आस्वाद घेऊ शकता. आस्वाद घेऊ. धन्यवाद मिलिंदजी. आलेलो आहे लालबागच्या राजाच्या मंडपजवळ. एंट्री गेटच्या इथून जाऊया आपण. लालबागचा राजा. मी आत आलेलो आहे आणि माझ्या पाठी आहे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. जिथे बाप्पाची मूर्तीची स्थापना होते. मंडप रेडी होते अजून. मंडप के पीछे आ गए. इथे पाया पडू शकतात. मंडपच्या एकदम पाठी आहे. मित्रांनो, ही तयारी सुरू आहे लालबागच्या राजाच्या मंडपाजवळच आहे आम्ही. आणि मंडप रेडी होतोय नुकताच. वरचं जे छपर आहे तो रेडी आहे. तर मित्रांनो, हा जो ग्राउंड आहे हा फुल पॅक असतो. तंबू लागलेले असतात आणि इथे गणपतीसाठी रांगा असतात, लाईन असते कारण खूप पब्लिक असतो. झिगझॅग लाईन असते तिथे. इथून एंट्री असते आत.
तर मित्रांनो, मी आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या सिग्नलजवळ. या साईडला चिंचपोकळीच्या चिंतामणी आणि समोर काळा चौकीचा महागणपती. तर पहिला काळा चौकीचा महागणपती करूया, बघूया मंडप. काळा चौकीचा महागणपती गेल्या वर्षीची ही मूर्ती आहे. काळा चौकीचा महागणपती आहे. काळा चौकीचा महागणपती. मी आलेलो आहे काळा चौकीचा महागणपती यांच्या गणपती मंडपाजवळ आणि आपण आत जाऊया. हीच ती गल्ली आणि पुष्कळ व्हिडिओ तुम्ही बघितले असणार. या छोट्याशा गल्लीतून एवढी मोठी मूर्ती कशी निघते बघा. आजूबाजूला घरं आहेत आणि उंच मूर्ती असते आणि थेट या गल्लीमधूनच मूर्ती आत जाते. थोडी छोटी गल्ली आहे बघा. मंडपाजवळ आणि इथे आहे मंडप. अजून तयारी, पुढे मंडप दिसत नाही म्हणजे अजून टाईम आहे, वेळ आहे. आणि ती जागा जिथे काळा चौकीच्या महागणपतीचं, तिथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना होते त्या ठिकाणी. मित्रांनो, मी आलेलो आहे चिंचपोकळीच्या चिंतामणी सिग्नलजवळच आहे मी. इथे खूप मोठासा गेट असतो आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे मंडपाजवळ. तर मित्रांनो, मी आलेलो आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडपाजवळ. एकदम जवळ आलो मंडपाच्या मित्रांनो. आणि हा पाठीमागे मंडप आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कंप्लीट अपडेट दिलेला आहे लोअर परेलच्या वर्कशॉपचा, नंतर गणेश गल्ली, लालबागचा मंडप, त्याच्यानंतर काळा चौकीचा मंडप आणि आत्ता हा चिंचपोकळी चिंतामणीचा मंडप. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझं नाव आहे सतीश. पुन्हा भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत गणपती बाप्पा मोरया. पुन्हा भेटूया.